बातमी समोर येते अर्थसंकल्पासंदर्भात। अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे। तर शेतकरी, लाडक्या बहिणी आणि तरुणांसाठी यामध्ये महत्त्वाच्या घोषणांची शक्यता आहे। शिवाय पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा शहरांसाठी मोठ्या घोषणा यामध्ये होऊ शकतात। यात रस्ते, मेट्रो, आरोग्य सुविधांसाठी मोठा निधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? आज खरं तर अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत। नेमक्या कोणकोणत्या घोषणा होऊ शकते, काय माहिती मिळते? नक्कीच आपण पाहतोय मोहिनी, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि 11वा अर्थसंकल्प जो आहे तो अजित पवार या ठिकाणी मांडतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मांडला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल असू द्या किंवा आरोग्य व्यवस्था किंवा शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळणाऱ्या गोष्टी असू द्या, बाबी असू द्या, सौर ऊर्जा प्रकल्प असू द्या किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असू द्या, या सगळ्यांना आज दिलासा मिळेल असं सुद्धा बोललं जातंय। लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये करण्याचा सुतोवाच जे आहे ते आधीच केलं होतं, त्यावर आज शिक्कामोर्तब नेमकं होणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण निवडणुकीपूर्वी तशी घोषणा सरकारने केली होती आणि त्याच आधारावर लाडक्या बहिणींनी सरकारला भरभरून मतदान सुद्धा केलं होतं। त्यामुळे आज नेमक्या कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी सन्मान योजनेत 3000 रुपयांनी वाढ करून ती या आणखी जास्त करण्यात यावी अशी सुद्धा एक मागणी होते। पण याबाबतचे जे सुतोवाच आहे ते सुद्धा सरकारने केलं होतं, त्यामुळे आज यावर शिक्कामोर्तब होईल का ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ग्रामीण भागात रस्ते काँक्रिटीकरणाचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासोबतच सौर ऊर्जा प्रकल्पाचा विषय आहे, यावर देखील महत्त्वाचं विधान जे आहे ते आज अजित पवार करतील असं बोललं जातं। पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि येणाऱ्या निवडणुका पाहता कठोर पद्धतीचं हे अर्थसंकल्प असेल असं एक सुचोवाच जे आहे ते अजित पवार यांनी केलं होतं। त्यामुळे अजित पवार यांच्या पिटाऱ्यातून आज कोणकोणत्या गोष्टी बाहेर पडणार आहेत आणि याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना आणि सर्वसामान्य मुंबईकरांना, त्यासोबतच इतर शहरातील नागरिकांना कसा फायदा होईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। मोहिनी, अगदी नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आता अजित पवार